राहुल गांधीने बिहार मतचोरी घोटाळ्यात खुलासा केल्यानंतर आता महाराष्ट्राची राजनीती गरमावली आहे। नागपुरात विजय वडेट्टीवारांनी भाजपावर प्रहार केल्याचे दिसून येत आहे। वडेट्टीवार सांगतात, भाजप हे बैमानीचे सरकार आहे। ते म्हणाले, ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो लावून मतचोरी करता, त्यावेळी भाजपाला लाज का नाही वाटत, अशी तिखट प्रहार करत त्यांनी भाजपावर अनेक आरोप केलेत। मुंडवा आणि तालुका मोशी ही कोरेगाव पार्क मधील 16.19 हेक्टर जमीन आहे। ही मूळ जमीन महार वतनांची आहे आणि लीगल हेर जर आत्ताचे काढले तर किमान 300च्या आसपास लीगल हेर आहे, म्हणजे वारसदार म्हणतो अधिकृत। 2013ला तेजवानी नावाचा एक बिल्डर आहे, यांनी ही जमीन अशोक आबाजी गायकवाड या कुटुंब प्रमुखाकडून जमीन क्लिअर करायसाठी, त्या जमिनीचा टायटल क्लिअर करायसाठी कोर्ट कचेरीमध्ये लढाईसाठी पावर दिला होता, विक्रीसाठी पावर दिलेला नव्हता। या तेजवानीने पेपरमध्ये गडबड करून, हेराफेरी करून चुकीच्या पद्धतीनं तो पावरचा वापर केला। 2013 पासून केवळ टायटल क्लिअरसाठी दिलेल्या पावरचा वापर करत असताना संबंधित कुटुंबांनी, म्हणजे गायकवाडांचे ज्या पद्धतीनं लीगल हेर तयार झाले त्यामध्ये ढाले, राजू हिरामन ढाले, कारण याची आई मूळ कांबळे होती, त्यानंतर मूळ कास्तकार गायकवाड, म्हणजे हे सर्व त्या कुटुंबातून नियमितपणे वारसा हक्काप्रमाणे ती नावं आलेली आहे। याचा मूळ मालक हा महार कुटुंबातील महार वतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहे। मी जे नावं सांगितले, या तेजवानींना संदर्भात महसूल विभागाकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे, प्रांतकडे की हा आमच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा चुकीचा वापर करतो आहे, अशा पद्धतीनं या सगळ्या कुटुंबांनी तक्रारी वारंवार 2013 पासून केल्या। अद्यापही टायटलवर नाव क्लिअर नाही, तो सरकारी म्हणूनच आहे। परंतु 2020 मध्ये, कारण महार वतनाच्या जमिनीच्या टायटल क्लिअरसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे, त्यामध्ये 2020 मध्ये जो फेरफार झाला त्यामध्ये राजू ढाले आणि गायकवाड मूळ कास्तकार यांची नावं आलेली आहेत, फेरफारमध्ये आलेली आहेत। टायटल क्लिअर करायसाठी ज्या केंद्रीय संकडी ही जी काही जागा दिली, हे लँड एक्विजिशन न करता दिली। लँड एक्विजिशनची प्रोव्हिजन जर झाली असती तर मूळ मालकाला त्याचा मोबदला 2013च्या लँड एक्विजिशनच्या कायद्यानुसार द्यावं लागलं असतं। या एकाही मालकाला त्याचा मोबदला मिळाला नाही। ही जमीन सरकारच्या नावाने का झाली, तर यांनी त्या जमिनीचे जे काही टॅक्स आहेत किंवा त्याच्यावर असलेली लायबिलिटी आहे सरकारची, ती न भरल्यामुळं, ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो त्याला टॅक्स म्हणतो, किंवा मुद्रांक शुल्क नाही, ती जमिनीचे जे काही सरकारी टॅक्स लावला जातो ते न भरल्यामुळं या जमिनी सरकारने जमा केल्या होत्या। पण जिल्हाधिकाऱ्यांनी ढालेंच्या नावाने, गायकवाडांच्या नावाने 7/12 तयार करण्याचे आदेश दिले, फेरफार करण्याचे आदेश दिले। ही खरं म्हणजे मूळ मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता, टायटल क्लिअर नसताना या तेजवानींनी पॉवर ऑफ अटॉर्नीच्या भरोशावर हे जे बिल्डर आहेत, ज्या बिल्डरचं नाव आहे
अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील आणि या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार। ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही, 7/12 जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आहे, असं आपले केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल तर याची सेल डीड झाली कशी, केली कशी? म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने 7/12 नाही, ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही 7/12वर नाव हे सरकारचंच आहे। या संदर्भात यापूर्वी या सगळ्या मंडळीकडे याच पार्थ पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते, त्यांनी ही जमीन मागितली होती। त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या, मग आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार काय ते करू।